जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलताय किंवा कुठल्याही कम्युनिकेशन मध्ये, मग ते पर्सनल असो किंवा प्रोफेशनल, त्या कम्युनिकेशन मध्ये समोरची व्यक्ती इंटरेस्टेड आहे का, इन्व्हॉल्व आहे का, हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला 6 सायकोलॉजिकल टिप्स सांगतो. ज्या तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही जास्त इफेक्टिव्हली कम्युनिकेट करू शकाल, एक बेटर कम्युनिकेटर बनू शकाल. नंबर 1, स्टेडी आय कॉन्टॅक्ट. जर का समजा तुमच्या दोघांचा एकमेकांशी आय कॉन्टॅक्ट चांगला होत असेल ना, तर ती गोष्ट कॉन्फिडन्स शो करते. आणि जर का फ्रिक्वेंटली आय कॉन्टॅक्ट ब्रेक होत असेल, एक तर तुम्ही नर्वस आहात किंवा समोरची व्यक्ती नर्वस आहे, ही गोष्ट त्यातून शो होत असते. नंबर 2, जर का तुम्ही समोरच्या व्यक्तीचे पाय ऑब्झर्व करू शकत असाल ना, आणि जर का त्यांचे दोनही पाय एकमेकांकडे इन्क्लाइंड असतील ना, तर याचा अर्थ ती व्यक्ती कम्युनिकेशन मध्ये एंगेज आहे. किंवा जर का दोनही पाय अपोजिट डायरेक्शनला इन्क्लाइंड असतील ना, तर याचा अर्थ ती व्यक्ती कम्फर्टेबल नाही आहे त्या कम्युनिकेशन मध्ये. नंबर 3, जर का समोरची व्यक्ती नॅचरल टोन मध्ये बोलत असेल, स्लोली बोलत असेल, तर याचा अर्थ ती गोष्ट कॉन्फिडन्स शो करते. पण जर का त्यांच्या व्हॉइस टोन मध्ये रॅपिड चेंज होत असेल किंवा टॉपिक चेंज करण्याचा प्रयत्न होत असेल सतत, तर ती गोष्ट डिसऑनेस्टी शो करते. ती व्यक्ती प्रोबेबली खोटं बोलते असा त्याचा अर्थ होतो. नंबर 4, समजा समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये एखादी वस्तू आहे, जसं की पेन आहे किंवा